Welcome back to Beautiful World of Science. Today we will discussing about the new chapter, the most important chapter for a final examination. And this chapter is new for all the all the students because of an a chemical reaction and his equations is most important in this chapter. तर एकंदरीत सांगण्याचं तात्पर्य हे आहे की या चॅप्टरमध्ये आपण मुख्यत्वे काही भागाचा आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. First of all, we all of you know that the periodic table. Periodic table ज्या ज्या विद्यार्थ्यांना त्याच्यातले काही एलिमेंट्सचा अभ्यास आहे अशा विद्यार्थ्यांना हा चॅप्टर समजण्यासाठी जास्त सोपा जाऊ शकतो. That's why, and this is a very important chapter for in this year and other 11th, 12th and other some years. फक्त याच वर्षासाठी या चॅप्टरचं महत्व आहे असं बिलकुल नाही. या चॅप्टरचं महत्व पुढे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये एज्युकेशन करणार आहात त्या क्षेत्रामध्ये सुद्धा याचं महत्व मोठ्या प्रमाणामध्ये दडलेलं आहे. Then we will study it all in detail about chemical reactions and equations. Then the first in this lecture we will start the introduction part of a chemical reaction and equations. First of all, can you tell or recall सुद्धा या ठिकाणी वरच्या साईडला दिलेला आहे. तर बघा लक्ष द्या त्या ठिकाणी नेमकं काय म्हटलंय. तर 3 प्रश्न त्या ठिकाणी देण्याचं त्या ठिकाणी बघा त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर त्याच्यापैकी काही प्रश्नाची उत्तरं आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला ऑलरेडी माहितीच आहे की आपण ते मागच्या वर्षी शिकलेलंच आहे. We all of you are studied in the last year in 8th standard, 7th standard or 9th standard. 9वीला असेल 8वीला असेल आपण ते शिकलेला आहे भाग त्याच्याविषयी त्या ठिकाणी प्रश्न पहिला विचारलेला आहे. The question is, what are the type of molecules of elements and compounds? तर आपण सर्वांना माहिती आहे मॉलिक्युल्स ची निर्मिती कशी होते, एलिमेंट्सची निर्मिती कशी होते अँड कंपाऊंड्सची निर्मिती कशी होत असते. सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, व्हॉट इज मीन्ड बाय अ व्हॅलन्सी ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनची व्हॅलन्सी म्हणजे काय. व्हॅलन्सीची डेफिनेशन आपण मागच्या वर्षी बघितलेली आहे. तुम्हा सर्वांना त्याची माहिती ऑलरेडी आहे. तरी सुद्धा मी काही इंट्रोडक्शनच्या पार्टमध्ये याचा सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. देन फर्स्ट ऑफ ऑल, ॲटम और मॉलिक्युल्स, द स्मॉलेस्ट indivisible particle in the world. जगातल्या सर्वात लहानात लहान अविभाज्य घटकाला बघा, द स्मॉलेस्ट indivisible particle in the world is called atom. जो जगातील लहानात लहान कण आहे आणि ज्याला कोणीही डिवाइड करू शकत नाही, ज्याचं विभाजन करू शकत नाही, ते तिची शेवटचं बघा पायरी असेल. ज्याचं विभाजन ज्या ठिकाणी होत नाही त्यावेळेस ॲटम्सची निर्मिती होते, मॉलिक्युलची निर्मिती. पुढे आपण बघणार आहोत एलिमेंट्स. एलिमेंट्स मीन्स व्हॉट. The elements is the same character
of an atoms are come together. ज्यावेळेस एकाच कॅरेक्टरचे एकाच स्थितीमध्ये असलेले ॲटम्स अणू ज्यावेळेस एकत्र येतात, अणू रेणू ज्यावेळेस एकत्र येतात, त्यावेळेस त्याच्यापासून काय बनतं बाळांनो? एलिमेंट्स बनत असतात. लुक फॉर एक्झाम्पल हायड्रोजन. बरोबर आहे. हायड्रोजनचे ज्यावेळेस दोन अणू एकत्र येतात त्यावेळेस H2 निर्माण होतो. H2 इज एन एलिमेंट. H2 काय आहे बाळांनो? एलिमेंट आहे. बिकॉज ऑफ एन two same character atoms are come together and produced by an elements. तर ते एलिमेंट्सची त्या ठिकाणी निर्मिती झालेली आहे. अँड नेक्स्ट इज द कंपाऊंड. कंपाऊंडची निर्मिती कधी होते? We all of you know that the two different elements are come together and produced by the third part. ज्यावेळेस दोन वेगवेगळे एलिमेंट्स एकत्र येतात. फॉर एक्झाम्पल H2. H2 is the hydrogen and O is the oxygen. Hydrogen is a different element and oxygen is a different element. The two elements are come together then produced by one compound. The two or more elements are produced by a compound. दोन किंवा दोन पेक्षा जास्त, शक्यतो आपण या ठिकाणी दोनच म्हणणार आहोत. ज्यावेळेस दोन एलिमेंट्स एकत्र येतात तेव्हा त्यांच्यापासून कंपाऊंड्सची निर्मिती, संयुगांची निर्मिती होत असते. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन इज रिएक्टेड to the oxygen and produced by an H2O. It's called a water. बघा लक्षात, त्याला आपण पाणी म्हणतो मराठीमधून, कन्नडमधून त्याला नीर म्हणतात, बांगलामधून त्याला ज्वाल म्हणतात, वेगवेगळी नावं आहेत. केमिस्ट्रीमधून त्याला H2O असं म्हटलं जातं. बरोबर. संस्कृतमधून त्याला जल म्हणलं जातं, इंग्लिशमधून त्याला वॉटर म्हटलं जातं. असे विविध नावं ते तयार झाले आहे. तर त्याला आपण काय म्हणतो? इट्स अन कंपाऊंड. ते काय झालं बाळांनो? कंपाऊंड झालं, जे की दोन वेगवेगळ्या एलिमेंट्सच्या मिश्रणातून, दोन एलिमेंट्स पासून निर्माण झालेलं घटक आहे. तर त्याच्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी दिला आपल्याला, व्हॉट इज मीन्ड बाय व्हॅलेन्सी ऑफ इलेक्ट्रॉन? इलेक्ट्रॉनची व्हॅलेन्सी काय आहे? इलेक्ट्रॉनची व्हॅलेन्सी म्हणजे नेमकं काय आहे हे ते या ठिकाणी विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे. अ सिंपल डेफिनेशन, अ टेंडन्सी टू डोनेट इलेक्ट्रॉन. बघा, मूलद्रव्याची अ टेंडन्सी टू डोनेट इलेक्ट्रॉन इज कॉल्ड व्हॅलेन्सी. ज्यावेळेस एखादा एलिमेंट्स दुसऱ्या एलिमेंट्सला इलेक्ट्रॉन देऊन टाकतो त्यावेळेस काय होतं बाळांनो? जेवढे इलेक्ट्रॉन त्या एलिमेंट्सनं दुसऱ्या एलिमेंट्सला दिलेले आहेत त्याच्याहून त्या एलिमेंट्सची व्हॅलेन्सी ठरत असते. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला मागच्या वर्षी उदाहरण दिलं होतं 9वीला शिकवत असताना. दोन मित्र आहेत, दोघांनाही गावी जायचं आहे. बरोबर आहे. दोन्ही मित्र आहेत. एका मित्राकडे टोटल 55 रुपये आहे, पण त्याला गावी जाण्यासाठी, ए नावाच्या मित्राकडे 55 रुपये आहेत, पण त्याला गावी जाण्यासाठी फक्त 50 रुपये लागतात. 5 रुपये एक्स्ट्रा आहे. आणि दुसऱ्या मित्राकडे 45 रुपये आहेत, पण त्याला गावी जाण्यासाठी 50 रुपये लागतात. तर त्या बी नावाच्या मित्राला किती पैसे कम पडले? 5 रुपये कम पडलेले आहेत. तर ए नावाचा मित्र
ह्या बी नावाच्या मित्राला ज्यावेळेस 5 रुपये देतो, फॉर एक्झाम्पल ए इज अन एलिमेंट अँड बी इज अन एलिमेंट, बट ए इज अ मेटॅलिक एलिमेंट अँड बी इज द नॉन मेटॅलिक एलिमेंट. गरज कुणाला आहे? बी नॉन मेटॅलिकला आहे. अँड give the money of A element, how many money? 5 rupees. किती पाहिजे होते त्याला? 5 रुपये पाहिजे होते. तर 5 रुपये ए या मित्रानं बी ला दिलं, तर या ठिकाणी ए ची व्हॅलन्सी किती झाली? 5 झाली. बिकॉज ऑफ अँड द कॅपॅसिटी टू डोनेट इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन देण्याची क्षमता म्हणजेच काय आहे? व्हॅलन्सी आहे. त्यालाच आपण मराठीमध्ये बघा संयुजा असं म्हटलं जातं. व्हॅलन्सी. ठीक आहे. तर हे आपण दोन्ही भाग मागच्या वर्षी बघितलेले आहेत. तर नेमकं या चॅप्टर मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, ठीक आहे, त्याच्याविषयीची माहिती आपण या पुढच्या स्लाइड मध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघा, सर्वांचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे. लुक एट दिस पिक्चर. दिस पिक्चर आर शोज दॅट वी विल स्टडीड इन दिस चॅप्टर इन अ डिफरंट स्टेप. द फर्स्ट इज अँड याच्यामध्ये पहिलं काय सांगितलंय? रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. म्हणजे काय? केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन. केमिकल रिएक्शन, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. समीकरण म्हणजे इक्वेशन. इन दिस लेक्चर और इन दिस चॅप्टर वी विल स्टडी फर्स्ट इज अँड अ केमिकल रिएक्शन. त्यालाच मराठीमध्ये रासायनिक अभिक्रिया असं म्हटलं जातं. अँड सेकंड इज, बघा, रासायनिक अभिक्रियांची मांडणी व त्यांचे नियम. दॅट इज द बॅलन्सिंग. बघा, त्याच्यामध्ये काय? त्याच्यानंतर आपण दुसऱ्या याच्यामध्ये शिकणार आहोत. जो दुसरा याच्यामध्ये सर्वात महत्वाचा पॉइंट आहे, याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया, केमिकल रिएक्शन, हाऊ टू राईट, कशा पद्धतीने लिहायचं आहे, रिएक्टर्स कुठं असले पाहिजेत, प्रोडक्ट कुठं असले पाहिजे, याची संपूर्ण माहिती याच्यामध्ये घेण्याचा दुसऱ्या पॉइंट मध्ये आपण प्रयत्न करणार आहोत. अँड द थर्ड पॉइंट इज, त्याला बघा मराठीमधून काय म्हटलेलं आहे? अभिक्रिया संतुलन करण्याची पद्धत. इट्स कॉल्ड अ बॅलन्सिंग रिएक्शन. याच्यामध्ये आपण शिकणार आहोत हाऊ टू अ रिएक्शन आर बॅलन्स्ड. रिएक्शन बॅलन्सिंग कशा पद्धतीने करायचं आहे याचा अभ्यास आपण या तिसऱ्या पॉइंट मध्ये घेणार आहोत. अँड द फोर्थ अँड मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, बघा, याच्यामध्ये सर्वात महत्वाचे जे शेवटचे दोन आहेत त्यांचं सर्वात जास्त महत्व आहे. हे ज्या 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 विद्यार्थ्यांना या ठिकाणी समजतं त्या विद्यार्थ्यांना पुढे केमिस्ट्रीमध्ये करिअर करायला सोपं जातं. बघा, लक्ष द्या. द लास्ट पॉइंट इज रासायनिक अभिक्रियाचे प्रकार. इट्स टाइप्स ऑफ अँड केमिकल रिएक्शन्स. केमिकल रिएक्शनचे टाइप्स, त्याच्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. सर, आता ते टाइप्स कोणकोणते आहेत? दॅट इज द डिस्प्लेसमेंट रिएक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन, एंडोथर्मिक रिएक्शन, एक्झोथर्मिक रिएक्शन. बरोबर आहे. तर ह्या अशा पद्धतीच्या रिएक्शन्स आहेत. त्या सर्व रिएक्शनची माहिती आपण या चॅप्टर मध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. देन वी विल स्टार्ट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ऑफ अँड इन दिस चॅप्टर. बघा, लक्ष द्या. तर आता आपण डायरेक्ट सुरुवात करूया. आता इंट्रोडक्शनच्या पार्ट मध्ये आपण भरपूर काही बघितलेलं आहे, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट सुरुवात करणार आहोत. बघा, लक्ष द्या. देन लुक एट दिस फिगर. त्याच्यावरही नाव दिले बघा मुलांनो, भौतिक बदल व रासायनिक बदल. In our environment we will see that
a different types of and changes are continuously occurs. Some changes are a physical changes, भौतिक बदल, and some changes are a chemical changes, रासायनिक बदल. Then how to identify which change are a physical change and which change are a chemical change? तर या ठिकाणी आपण तेच बघणार आहोत. तर भौतिक बदल म्हणजेच काय आणि रासायनिक बदल म्हणजेच काय आणि ते आपल्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने होत असतात याच्याविषयीची संपूर्ण माहिती तुलनात्मक पद्धतीनं इन द फॉर्म ऑफ डिफरन्शिएशन between the physical change and a chemical change. Then the first point of an chemical change and physical change. Then what is meant by a chemical change? आता केमिकल चेंज म्हणजे नेमकं काय आहे, रासायनिक बदल म्हणजे नेमकं कसे बदल होतात त्याच्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. द केमिकल composition of matter changes during chemical change. Once again, the chemical composition of matter changes during chemical change. That means two different chemicals are mixed together, then it's formed by a new product. फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला सर्वांना या ठिकाणी माहिती आहे, मी सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो, जे की मराठीमधून सांगितलं तुम्हाला जास्त समजेल. ज्यावेळेस दोन रसायने, दोन वेगवेगळे रसायने ज्यावेळेस तुम्ही एकत्र मिक्स करता, फॉर एक्झाम्पल अ लेमन, टेक लेमन, लिंबू घ्या, टेक शुगर. बघा, लिंबू एक आहे आणि दुसरी साखर आहे, बरोबर आहे. लिंबू चवीला आंबट आहे, साखर चवीला गोड आहे. लिंबू हे लिक्विड स्वरूपामध्येच पाणी आहे, पण साखर हे स्फटिक स्वरूपामध्ये, क्रिस्टल स्वरूपामध्ये आहे, सॉलिड मध्ये आहे. दोन्ही वेगवेगळे आहेत. दिस इज एन टू केमिकल्स, हे दोन वेगवेगळे केमिकल्स आहेत. द टू केमिकल्स आर मिक्स्ड टुगेदर. आपण काय केलं, एका ग्लासमध्ये, एका बिकर मध्ये आपण काय केलं, लिंबू पिळलं आणि त्याच्यावरून साखर सुद्धा आतमध्ये टाकलेली आहे, ढवळलेली आहे. बघा, तिसरा पदार्थ सुद्धा आपण त्या ठिकाणी टाकला, वॉटर, पाणी, जेणेकरून आपण त्यांना मिक्स केलं. द शुगर इज टोटली डिझॉल्व इज इन द वॉटर and the lemon juice are produced or formed. तर त्याच्यापासून लेमन ज्यूसची निर्मिती झाली. आता मला सांगा, लेमन ज्यूस गोड आहे की आंबट आहे? तर त्याने काही कॅरेक्टर हे आंबट पदार्थाचे सुद्धा दाखवलं आणि काही कॅरेक्टर गोड पदार्थाचे सुद्धा दाखवलं. आता त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता का याच्यामध्ये, आणि त्याच्यामधून तुम्ही सेपरेट करू शकता का, लिंबू बाजूला काढा, साखर आता बाजूला काढा? नाही म्हटलं, आता मला लिंबू सरबत प्यायचं नाही, लिंबू बाजूला, लिंबूचं पाणी बाजूला काढा, साखरेचं पाणी बाजूला काढा, पाणी बाजूला काढा. आता करणं शक्य आहे का? बिलकुल नाही. दॅट मीन्स अ पॉइंट इज, बघा याच्यामध्ये पॉइंट लक्षात ठेवण्याचा काय आहे, द केमिकल चेंजेस इज अन अ परमनंट चेंजेस, नॉट अ रिव्हर्सिबल. जर दोन वेगवेगळ्या रसायनापासून जर एक वेगळा पदार्थ तयार झाला, तर त्या पदार्थापासून पुन्हा ती दोन रसायन तयार करणं शक्य नाही. इट्स अन अ परमनंट चेंजेस. सेकंड पॉइंट सांगितला मी तुम्हाला या ठिकाणी. बघा, पहिला तर सांगितला की केमिकल चेंजेस हे दोन वेगवेगळ्या केमिकल पदार्थापासून होतं, बरोबर आहे. आणि तयार होणारा पदार्थ, जो निर्माण झालेला पदार्थ असतो, त्याचं कॅरेक्टर हे वेगळंच निर्माण होतं, पहिल्याच्या कॅरेक्टर सारखं निर्माण होत नाही. फॉर एक्झाम्पल, बघा लक्षात, हायड्रोजन हा ज्वलनशील गॅस आहे,
आणि ऑक्सिजन हा ज्वलनाला मदत करतो. द ऑक्सिजन इज द हेल्प्स टू द कंबशन. बरोबर, सॉरी, हायड्रोजन इज अन बघा हायली सेन्सिटिव्ह गॅस. अँड सेकंड वन इज द ऑक्सिजन इज द helps to the combustion, and the mixture of an hydrogen and oxygen and produced by an water, it's a neutral. ते कसं आहे, पाणी न्यूट्रल आहे आणि ते आग विझवण्यासाठी मदत करतं. म्हणजे दोन वेगवेगळ्या केमिकल्स पासून ज्यावेळेस तिसरा पदार्थ तयार होतो त्यावेळेस त्या पदार्थाचे गुणधर्म, कॅरेक्टरिस्टिक सुद्धा बदललेले असतात. म्हणजे अगोदर ती आग लावत होते, एक जण आग लावायला मदत करत होतं, तर एक जण स्वतः जळत होतं. पण आता त्यांच्यापासून जो तयार झालेला पदार्थ आहे पाणी, हे आग विझवण्याचं काम करत आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय समजतं बघा, याच्यामध्ये आणखी एक पॉइंट तुम्हाला समजायला हवा. काय सांगितलं त्या ठिकाणी बघा, पहिला पॉइंट तर मी सांगितलं की दोन वेगवेगळ्या केमिकल्स पासून केमिकल चेंज आपल्याला पाहायला मिळतो, बहुत रासायनिक बदल आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा पॉइंट मी हा सांगितला, द केमिकल चेंज इज अन अ परमनंट चेंज. तिसरा पॉइंट मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, द केमिकल चेंज इन विच द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अन रिएक्टन्स आर अ टोटली चेंज अँड प्रोड्युस्ड बाय द न्यू कॅरेक्टर इन द प्रोडक्ट. प्रोडक्टमध्ये तयार झालेल्या प्रोडक्टमध्ये नवीन कॅरेक्टर निर्माण होत असतं, जुने कॅरेक्टर राहत नाही. तर डिटेलमध्ये आपण आता केमिकल चेंज पाहणार आहोत. बघा लक्षात द्या, तर आपण एकंदरीत 2-3 पॉइंट इथं सांगूनच गेलो. बघा लक्षात द्या, पहिला पॉइंट तर मी तुम्हाला सांगितलं. सेकंड पॉइंट, सबस्टन्स अंडरगो ब्रेकिंग और मेकिंग अ बॉन्ड और लॉस अ गेन और अ शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. In this chemical changes, the chemical changes in which the most important thing is the two different elements are participated and it's a breaking a bonds. त्यांच्या बॉन्ड्स मध्ये ब्रेक केलं जातं. एखादा एलिमेंट्स हा दुसऱ्या एलिमेंट्सला इलेक्ट्रॉन शेअर करतो बिकॉज ऑफ अँड कंप्लीट द ऑक्टेट. त्यांचं अष्टक पूर्ण करण्यासाठी ज्याला जेवढे इलेक्ट्रॉनची गरज आहे तेवढे इलेक्ट्रॉन तो दुसरा एलिमेंट्स पुरवत असतो. तर हे सुद्धा बदल त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. द नेक्स्ट इज द केमिकल चेंज इज अ परमनंट चेंज. एकदा बदल घडला तो पुन्हा वापस होणे नाही. द केमिकल चेंज इज अ परमनंट चेंज. फोर्थ नंबर ऑफ पॉइंट, the new substance is formed by a chemical change. जुने जे काही रिएक्टर्स आपण या ठिकाणी वापरलेलं आहे, बरोबर आहे, त्यांच्यापासून दोन रिएक्टंट्स पासून एक नवीन प्रोडक्ट तयार होतो. म्हणजेच का, इन द केमिकल चेंज इन विच फॉर्म्ड बाय अ न्यू प्रोडक्ट. केमिकल चेंज मध्ये आपल्याला नवीन प्रोडक्ट निर्माण झालेला पाहायला मिळत असतो. The fifth number of point, the property of a newly formed substance is different than a original substance. जे मुळात ज्या सबस्टन्सची कॅरेक्टर जे होते ते कॅरेक्टर्स त्यांच्यापासून तयार झालेल्या प्रोडक्टचे असत नाहीत, राहत नाही, जसं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. The sixth number of point is an example, cooking of food. बघा लक्षात, रॅपिंग ऑफ फ्रूट्स, मिल्क टर्न इनटू कर्ड अँड डायजेशन ऑफ फूड. म्हणजेच काय, घरामध्ये आपल्या जे अन्न शिजवलं जातं त्याच्यामध्ये सुद्धा केमिकल रिॲक्शन्स होत असतात, केमिकल चेंजेस होत असतात. झाडावर असलेला जे फळ आहे ते फळ ज्यावेळेस पिकतं त्यावेळेस त्याच्या वेगवेगळ्या अवस्था आपल्याला पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल मँगो, ऑल ऑफ यू सी दॅट. तुम्ही सर्वांनी पाहिले मँगो काय होतं, अगोदर तो कैरी असते, कैरीचं एक बघा हिरवा कलर असतो, तो कलर हळूहळू कालांतरानं पिवळसर पडायला लागतो, लाल पिवळा पडतो,
बरोबर आहे, आणि सर्वात शेवटी तो पिवळा पडतो. हे जे बदल आपल्याला पाहायला मिळतात, हे फक्त त्याच्या कलरमध्ये बदल झाला का? बिलकुल नाही. तर त्याच्या चवीमध्ये, टेस्टमध्ये सुद्धा बदल झालेला आहे. हे जे बदल होतात, हे सर्व बदल केमिकल चेंजेसमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. दिस इज अन ऑल द चेंजेस, इट इज कॉल्ड अ केमिकल चेंजेस. तर तुम्हा सर्वांना हे समजलं असेल. ठीक आहे, झालं वाचून? तर आता सर्वांनी इकडे लक्ष द्यायचंय. दिस इज अन अ केमिकल चेंज अँड अदर वन इज द अ फिजिकल चेंज. आता आपण भौतिक बदलाविषयीची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. ठीक आहे, तर बघा, लक्ष द्या, आतमध्ये बोलण्याचा प्रयत्न करू नका. आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत अ फिजिकल चेंज, म्हणजे त्याला आपण भौतिक बदल असं म्हणत असतो. आपल्यापाशी वेळ कमी आहे, म्हणून मी हे लागलीच सुरुवात करणार आहे. तर बघा, अ फिजिकल चेंज इन विच अ कॉम्बिनेशन ऑफ मॅटर रिमेन्स सेम इन फिजिकल चेंज. फिजिकल चेंजेस मध्ये जे मॅटर्स असतात ते एक सारखेच असतात, वेगवेगळे राहत नाहीत, एकच पासून बनलेले असतात. इन फिजिकल चेंज द कॉम्बिनेशन ऑफ मॅटर रिमेन्स सेम इन फिजिकल चेंज. फिजिकल चेंज मध्ये जे कॉम्बिनेशन केलं जातं मॅटर्सचं, ते एक प्रमाणामध्ये एक सारखेच असतात, ते वेगवेगळे असत नाही. द सेकंड पॉइंट, द टेम्परेचर, प्रेशर, फिजिकल स्टेट, सच फिजिकल प्रॉपर्टी चेंजेस. फिजिकल प्रॉपर्टी मध्ये टेम्परेचर आणि प्रेशर हे काय होत असतात? बदलत असतात. थर्ड, अ फिजिकल चेंज इज अ टेम्पररी चेंज. बघा, फिजिकल चेंज हा कसा आहे? टेम्पररी चेंज आहे. सर हा टेम्पररी कसा आहे सांगा बरं आम्हाला. तर सिंपल पद्धतीने तुम्हाला मी सांगू इच्छितो. समजा तुमच्या जे स्क्रीनवरती जे काही एक्सपेरिमेंटचं सामान त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे, ऑल द इन्स्ट्रुमेंट्स. तर समजा त्या वरच्या बिकरमध्ये आपण काय केलेलं आहे? पाणी घेतलेलं आहे, आणि ते पाणी आणि ते बिकर आपण फ्रीजमध्ये ठेवलं. कुठे ठेवलं बाळांनो? फ्रीजमध्ये. एक तासानंतर काढलं तर संपूर्ण त्या बिकरमध्ये पाण्याचा बर्फ बनला होता. इट्स अँड अ -डिग्री सेल्सिअस. तापमान मायनस मध्ये गेलं, बर्फ बनलं. बरोबर आहे. तो बिकर आणला आपण. आता आपल्याला अवस्था माहित आहे, पाण्याची काय अवस्था झाली? आईस मध्ये कन्व्हर्शन झालेलं आहे. आणून आपण, बघा लक्ष द्या, वापस त्या चिमणीच्या वरती ठेवलं आणि खालून आपण आग द्यायला सुरुवात केली. आता मला सांगा, हळूहळू हळूहळू त्या बर्फाचं पाण्यात रूपांतर होईल आणि बर्फ पूर्णपणे वितळून जाईल आणि पूर्ण पाणी काठोकाठ त्या बिकरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आता मला सांगा, जे पाणीला आपण, ज्या बर्फाला आपण उष्णता दिली, पाण्यामध्ये रूपांतर झालं, त्या पुन्हा पाण्याचं मी बर्फामध्ये रूपांतर करू शकतो की नाही? तर 100% करू शकतो. म्हणजे काय? इन फिजिकल चेंजेस इज नॉट अ परमनंट चेंजेस, इट्स अन अ टेम्पररी चेंजेस. हे फक्त तात्पुरते बदल आहेत, कायम स्वरूपीचे बदल नाहीत. पुढे, द फिजिकल चेंजेस इन विच नो न्यू सबस्टन्स आर फॉर्म्ड बाय अ फिजिकल चेंज. नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म्ड बाय अ फिजिकल चेंज. फिजिकल चेंज मध्ये नवीन एखादा पदार्थ, प्रोडक्ट तयार होत नाही, जसा की तो केमिकल चेंज मध्ये होत होता. पुढे 5वा नंबर, प्रॉपर्टी आर नॉट चेंज इन द फिजिकल चेंज. फिजिकल चेंज मध्ये
त्या पदार्थाची, त्या मॅटरची प्रॉपर्टी बदलत नाही, गुणधर्म बदलत नाही. जसा आहे तसाच तो गुणधर्म राहतो. एक्झाम्पल, आईस टू वॉटर, इव्हॉपरेशन ऑफ वॉटर, सब्लिमेशन ऑफ नॅफ्थोइल बॉल्स. तर हे सर्व काय आहेत? फिजिकल चेंजचे एक्झाम्पल आहेत. तर या ठिकाणी तुम्हा सर्वांना फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज हे दोन्हीही चेंजेस तुम्हाला या ठिकाणी समजले असतील. तर उद्या येत असताना तुम्ही फिजिकल आणि केमिकल चेंजचं डिफरन्स बिटवीन लिहून आणायचे. म्हणून क्वेश्चन लिहून घेताना काय लिहायचं? अ डिस्टिंग्विश बिटवीन अ फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज. देन आता या ठिकाणी आपण थांबणार आहोत आणि उद्या आपण याच टायमिंगला, रेग्युलर जो आपला टायमिंग आहे त्या टायमिंगला भेटून पुढच्या पॉइंटला म्हणजे केमिकल रिॲक्शनला सुरुवात करणार आहोत. तर चला मग उद्या भेटूया आपण सर्वजण.